मच्छिंद्रनाथ आणि दत्तात्रेय यांना have been held as the greatest yogis. परंपरेतील महान योगी मानलं गेलं आहे. एका मांडीवर मद्याचा कलश आणि दुसऱ्या मांडीवर एक तरुण स्त्री. दत्तात्रेय अगदी नशेत असल्यासारखे दिसत होते. हे परशुरामांसाठी एक प्रात्यक्षिक होतं, कारण ते एक प्रचंड क्षमता असलेले पुरुष होते. योगाच्या काही ठराविक विद्यालयांमध्ये त्यांनी योगींचे 3 श्रेणींमध्ये वर्गीकरण केलंय, ज्यांना मंद, मध्यम आणि उत्तम असं संबोधलं जातं. मंद म्हणजे ज्याने जागरूकता म्हणजे काय याची चव चाखली आहे. त्याने निर्मितीच्या स्रोताची चव घेतली आहे. त्याला एकत्व माहीत झालंय, पण तो दिवसभर ती स्थिती टिकवून ठेवू शकत नाही. त्याला स्वतःला सतत आठवण करून द्यावी लागते. जेव्हा तो स्वतःला आठवण करून देतो, जेव्हा तो जागरूक असतो, तेव्हा तो तिथे असतो. जेव्हा तो जागरूक नसतो, तेव्हा तो संपूर्ण अनुभव गमावतो. कोणीही प्रयत्नपूर्वक 24 तास जागरूक राहू शकत नाही. जर तुम्ही जागरूक राहण्यासाठी प्रयत्न करत असाल, जर तुम्ही ते काही सेकंद किंवा मिनिटांसाठीच करू शकला तर ती मोठी गोष्ट आहे, नाहीतर ते भरकटून जाईल. तर योगीच्या पहिल्या अवस्थेला मंद म्हणतात. The second stage of the yogi is called madhyama, that means medium. योगीच्या दुसऱ्या अवस्थेला मध्यमा म्हणतात. तो सतत बोधाच्या अवस्थेत असतो, पण आंतरिक आयाम आणि त्या पलीकडच्या गोष्टीचा त्याला बोध असतो, पण इथलं सांभाळता येत नाहीत. तुम्ही भारतात राहत असाल तर नक्कीच अशा अनेक योगींबद्दल ऐकलं असेल, जे पूजनीय होते, पण ते जीवनात इतर गोष्टी करण्यास संपूर्णपणे अक्षम होते. त्यांच्या जीवनातल्या काही टप्प्यांवर त्यांना जेवणाची किंवा नैसर्गिक विधींची आठवण करून द्यावी लागे. अगदी त्याचीही काळजी घ्यावी लागत असे. ते एखाद्या असहाय बालकासारखे होते, पण स्वतःच्या आत ते अतिशय विलक्षण स्थितीत होते. पण ते कितीही विलक्षण असलं तरी तुम्ही त्या स्थितीत कायम राहू शकत नाही, कारण भौतिक जगाशी संपर्कात नसल्यास तुम्ही भौतिक शरीरात राहू शकत नाही. जर तुम्हाला भौतिक शरीर टिकवून ठेवायचंय तर तुम्ही भौतिक जगासोबत थोडं सक्षम असणं आवश्यक आहे, नाहीतर तुम्ही ते सांभाळू शकणार नाही. योगीची तिसरी अवस्था म्हणजे तो सतत परमसत्याच्या बोधात असतो आणि त्याचवेळी तो बाह्य जगाशी व्यवस्थित जुळवून घेतो. इथेपर्यंत की तुम्हाला कळत नाही की तो खरोखर योगी आहे की नाही. दत्तात्रेय. तुम्ही दत्तात्रेयांबद्दल ऐकलंय? दत्तात्रेय कारण मच्छिंद्रनाथ आणि दत्तात्रेय यांना परंपरेत महान योगी मानलं गेलंय. Among all a galaxy of realized beings. आत्मसाक्षात्कारी पुरुषांच्या संपूर्ण मांदियाळीत या दोघांना सर्वश्रेष्ठ मानलं जातं. मच्छिंद्रनाथ ज्या प्रकारे राहिले त्यामुळे लोक त्यांना शिवाचा अवतार मानतात. दत्तात्रेयांच्या बाबतीत त्यांच्या आसपासचे लोक म्हणायचे की ते शिव, विष्णू आणि ब्रह्मा या तिघांचे एकत्रित अवतार आहेत.
ही लोकांची व्यक्त होण्याची पद्धत आहे. जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीमध्ये असं काहीतरी पाहिलं, जरी ते मानवी रूपात असले तरी त्यांच्यात मानवी असं काहीच नव्हतं. याचा अर्थ ते अमानवीय होते असं नाही, नक्कीच मानव नव्हते. जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीमध्ये असं काहीतरी पाहिलं, तेव्हा ते फक्त शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांच्याशीच त्यांची तुलना करू शकले. ते म्हणाले की ते या तिघांचेही अवतार आहेत. म्हणूनच काही वेळा तुम्हाला दत्तात्रेय 3 डोक्याच्या प्रतिमांमध्ये दिसतात, कारण ते तिन्हींचे अवतार आहेत. दत्तात्रेयांनी अतिशय गूढ आयुष्य जगलं. अगदी आजही त्यांच्या परंपरेतून निर्माण झालेला एक शक्तिशाली पंथ काही गोष्टींचं पालन करतो. तुम्ही कदाचित कानफाडबद्दल नक्कीच ऐकलं असेल. हे दत्तात्रेयांचे उपासक आहेत. आजही ते काळ्या कुत्र्यांसह फिरतात. दत्तात्रेयांच्या अवतीभोवती नेहमी काळे कुत्रे असायचे, पूर्ण काळ्या रंगाचे. मी आता या कुत्र्यांच्या विषयात जाणार नाही. याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी कुत्र्याचा वापर एका विशिष्ट प्रकारे केला. तुम्हाला माहीत असेलच, जर तुमच्या घरी कुत्रा असेल तर त्याची आकलन शक्ती तुमच्यापेक्षा थोडी जास्त असते. Yes or no? हो की नाही? वासाच्या, ऐकण्याच्या किंवा दृष्टीच्या बाबतीत तो तुमच्यापेक्षा थोडा सरस वाटतो. तर दत्तात्रेयांनी कुत्र्याला एका वेगळ्या स्तरावर नेलं. त्यांनी असे कुत्रे निवडले जे संपूर्णपणे काळे होते. आजही कानफाट लोक असे कुत्रे आपल्यासोबत ठेवतात. ते त्यांच्या कुत्र्यांना जमिनीवरून चालवत नाही, ते त्यांना स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालतात. धिप्पाड कुत्रे. कारण तो दत्तात्रेयांचा पाळीव प्राणी होता, म्हणून ते त्याला विशेष वागणूक देतात. 200 पिढ्यांनंतरही त्यांनी जे प्रस्थापित केलं ते आजही सुरू आहे. आजही हा आध्यात्मिक साधकांच्या सर्वात मोठ्या पंथांपैकी एक आहे. जेव्हा परशुराम कुऱ्हाडधारी त्यांना जे काही दिसलं ते त्यांनी कुऱ्हाडीनं कापून काढलं, स्वतःच्या आईसकट. अत्यंत तीव्र भावनांचा मनुष्य. अनेक अर्थांनी प्रत्यक्ष सहभागी न होता परशुरामांनी कुरुक्षेत्राच्या युद्धाचं भवितव्य ठरवलं होतं. त्यांनी सुरुवातीलाच कर्णाचा बंदोबस्त केला होता. He had enormous capabilities, but his emotional volatility त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती, पण भावनिक अस्थिरतेनं त्यांना ईश्वरी तत्वाचा बोध घेऊ दिला नाही. बहुतेक वेळा हवामान खराब असायचं, त्यामुळे ते अनेक गुरूंकडे किंवा शिक्षकांकडे गेले. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे ते नाहीये जे ते शोधताहेत, तेव्हा त्यांना कुऱ्हाडीनं संपवलं. yes. आणि मग ते दत्तात्रेयांकडे आले. लोकांनी त्यांना सांगितलं की दत्तात्रेय हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहेत. ते आले. त्यांच्या हातात कुऱ्हाड होतीच. जेव्हा ते दत्तात्रेयांच्या जागेकडे येत होते तेव्हा तिथे अनेक आध्यात्मिक साधक जमले होते. ते आश्रमात डोकावून पाहायचे आणि पळून जायचे. हे काही आध्यात्मिक ठिकाण नाहीये. जेव्हा परशुराम दत्तात्रेयांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की इथं एक माणूस बसलाय. एका मांडीवर मद्याचा कलश आणि दुसऱ्या मांडीवर एक तरुण स्त्री. दत्तात्रेय नशेत वाटत होते. परशुरामांनी त्यांच्याकडे पाहिलं. स्वतःची कुऱ्हाड कायमची खाली ठेवली
आणि साष्टांग नमस्कार घातला. बाकीचे सर्व निघून गेले. ज्या क्षणी त्यांनी नमस्कार केला, मद्याचा कलश आणि स्त्री अदृश्य झाले आणि दत्तात्रेय फक्त आपल्या कुत्र्यासोबत तिथे बसलेले होते. परशुरामांना दत्तात्रेयांजवळ मोक्ष सापडला. हे परशुरामांसाठी एक प्रात्यक्षिक होतं, कारण ते प्रचंड क्षमता असलेले पुरुष होते. पण त्यांच्या या क्षमतेची अभिव्यक्ती रागातून व्हायची. Finding expression in a state of emotional volatility. अशा भावनिक अस्थिरतेतून व्हायची, जिला नेहमी नकारात्मक अभिव्यक्ती मिळायची. प्रचंड शक्तीला नकारात्मक अभिव्यक्ती लाभायची. तर दत्तात्रेयांनी एक विशिष्ट युक्ती वापरली आणि जेव्हा परशुराम मद्याच्या कलशाच्या, स्त्रीच्या आणि त्यांच्या नशेच्या पलीकडे पाहू शकले आणि तरीही त्यांना उमजलं की दत्तात्रेय सतत ईश्वरी तत्वाच्या संपर्कात आहेत, तो क्षण त्यांच्यासाठी उघडला गेला. जर ते त्यांच्या संपूर्ण जीवनात इतके बोधमय असते तर अनेक लोक कुऱ्हाडीपासून वाचले असते.